नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आलेली आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर प्रतीक्षा पाटील होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून जॉईन करून घ्या बाळांनो. फुल होऊन जाईल त्याआधी जॉईन करून घ्या. बघा बाळांनो, एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आलेली आहे. ठीक आहे, एनईपी कडून, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कडून. ठीक आहे, आता पूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगतो. थोडीशी गोष्ट वाचून दाखवतो, त्यानंतर प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो. एसएससी बोर्ड 2026 बिग अपडेट ॲज पर एनईपी. ठीक आहे, इम्पॉर्टंट चेंजेस हॅव बीन अनाउन्स फॉर एसएससी बोर्ड 2026 एक्झामिनेशन. ठीक आहे, म्हणजे 2026च्या विद्यार्थ्यांसाठी जी पेपर होणार आहे तुमचा 10वी बोर्डाचा, त्यासाठी खूप काही चेंजेस अनाउन्स केलेले आहेत. ठीक आहे, दीज रिफॉर्म्स आर अलाइन्ड विथ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. जी तुमची एनईपी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असते बाळांनो, तिने हे सगळे रिफॉर्म्स अनाउन्स केलेले आहेत. ठीक आहे, आता मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे रिफॉर्म्स अनाउन्स करण्याचं? द ऑब्जेक्टिव्ह इज टू मूव्ह फ्रॉम रोट लर्निंग टू कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग. आता ही जी न्यूज सांगितली आहे एनईपीने, ठीक आहे, किंवा हे जे रिफॉर्म अनाउन्स केलेले आहेत, हे कशासाठी केलेले आहेत? विद्यार्थी जे पाठांतर करतात किंवा रट्टा मारतात म्हणजेच रोट लर्निंग, त्यापासून विद्यार्थ्यांना दूर करावं आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टी कॉन्सेप्च्युअली विचार करावा, कॉन्सेप्च्युअल नॉलेज वाढवावं. त्यासाठी एनईपीने हे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत बाळांनो. ठीक आहे, मग तुमच्या 10वी बोर्डाच्या पेपरमध्ये खूप काही चेंजेस तुम्हाला यावेळेस दिसतील. ठीक आहे, पहिली गोष्ट, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विल बी इंट्रोड्यूस. ठीक आहे, तुमचे या वर्षी 10वी बोर्डाच्या पेपरमध्ये बाळांनो ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला नवीन प्रश्न दिसले तर तुम्हाला शॉक नाही व्हायचं. ठीक आहे, कारण यावेळेस प्रश्न तुमचे बदलणार आहेत बाळांनो. जे थिअरॉटिकल क्वेश्चन यायचे, जे तुमचे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन यायचे, ते कमी होऊन जातील आणि तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन यावेळेस जास्त येणार आहेत बाळांनो. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतोय की ऍप्लिकेशन बेस्ड म्हणजे कसे क्वेश्चन येणार आहेत. प्रत्येक गोष्टीला मी एक्सप्लेन करेल. फक्त एक लाईन वाचूया आपण काय म्हटलेलं आहे. ही गाईडलाईन मध्ये काय म्हटलेलं आहे? फ्रॉम 2026 ऑनवर्ड, म्हणजे तुमची आता 2026 ची जी परीक्षा होणार आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विल बी इंट्रोड्यूस इन एसएससी बोर्ड एक्झामिनेशन. ठीक आहे, तुमच्या परीक्षेत ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन इन्क्लूड होतील. ऍज पर एनईपी गाईडलाईन, असेसमेंट विल बी फोकस ऑन. असेसमेंट म्हणजे तुमची जी एक्झाम होणार आहे बाळांनो, पेपर तुमचा होणार आहे 2026चा, क्रिटिकल थिंकिंगचे प्रश्न असणार आहेत, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणार आहे, रिअल लाईफ ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहेत बाळांनो. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पेपरच बदलून जाईल का बाळांनो? नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. फक्त एक गोष्ट ऐका, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता यांनी इथं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचं एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, मी तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगू. फॉर एक्झाम्पल, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असतात? आतापर्यंत प्रश्न कसा यायचा बाळांनो? व्हॉट इज फोटोसिंथेसिस? हा काय झाला तुमचा एक थेरॉटिकल क्वेश्चन झाला. आता याला ऍप्लिकेशन बेस मध्ये कसा विचारू शकतात बोर्ड? ठीक आहे, की तुमच्या घरामध्ये एक प्लांट ठेवलेलं आहे ज्याच्यापर्यंत सनलाईट पोहोचत नाही. ठीक आहे, आणि ते काही दिवसात ते प्लांट डिस्ट्रॉय होऊन जातं. ठीक आहे, तर ह्या प्रोसेसला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. मग ही प्रोसेस बेसिकली काय बाळांनो? फोटोसिंथेसिस. याच प्रोसेसला तुमच्या वर्डिंग्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. ठीक आहे, याला म्हणतात आपण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या 2026च्या पेपरमध्ये असतील बाळांनो. ही झाली पहिली अपडेट. ठीक आहे, आता दुसरी जी मेजर अपडेट बोर्डाने जाहीर केलेली आहे तिच्याबद्दल बोलूया. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यात आपण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा टाकलेले आहेत. ठीक आहे, आणि मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. लास्ट इयर पण विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केली बाळांनो. तुम्ही पण करणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात? कारण प्रत्येक प्रश्नाला अनालाइज केलेलं आहे. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येऊ शकतो. ठीक आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत तर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पेपर नवा वाटणार नाही. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. दुसरी गोष्ट, आता दुसरी जी अपडेट आहे बोर्डातर्फे, ती काय रे बाळांनो? स्ट्रिक्ट एक्झामिनेशन इन सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स. ठीक आहे, या वर्षी तेच सेंटर अलो केलेले आहेत बोर्डाने ज्या सेंटर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल्ड आहेत. ठीक आहे, असे सेंटर डिस्क्लोज करण्यात आले
ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल्ड आहे तेच सेंटर तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत. अदरवाईज तिथं एक्झामिनेशन होणार नाही जिथं तुमचे सीसीटीव्ही कॅमेराज नाही आहेत. आता ही झाली तुमची सीसीटीव्ही सर्व्हिलियन्सची गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट सांगू मी तुम्हाला, जी कालच्या सकाळ पेपरमध्ये आली होती, ते म्हणजे आता प्रत्येक एक्झामिनेशन सेंटरमध्ये 2 सुपरवायझर असणार आहेत बाळांनो. आतापर्यंत काय असायचं, एक सुपरवायझर असायचे. आता प्रत्येक एक्झामिनेशन सेंटरला जी शिक्षकांची ड्युटी वाढवण्यात आलेली आहे. प्रत्येक एक्झामिनेशन सेंटरला, प्रत्येक एक्झामिनेशन हॉलमध्ये 2 तुमचे सुपरवायझर असणार आहेत. पूर्ण पोलीस निरीक्षणात पूर्ण तुमची एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे. मग सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स विल बी इम्प्लिमेंटेड ॲट एक्झामिनेशन सेंटर. दिस सपोर्ट एनईपी फोकस ऑन इंटिग्रिटी. ठीक आहे. इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी आणि फेअर इव्हॅल्युएशन व्हावं. कोणत्याही विद्यार्थ्याला कमी जास्त मार्क नको पडावे. व्यवस्थित जेवढा विद्यार्थी डिझर्व करतो तेवढेच मार्क पडले पाहिजे. यासाठी एनईपीने ही गोष्ट इन्क्लूड केलेली आहे बाळांनो. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांना कसं प्रिपेअर करायचंय, कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंगकडे लक्ष द्यायचंय, जे आपण प्रश्न टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले. ठीक आहे. प्रॅक्टिस ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस करा बाळांनो. ठीक आहे. आणि लर्न थ्रू रिअल लाईफ एक्झाम्पल्स. रिअल लाईफ एक्झाम्पल्सला रिलेट करा. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस जर तुम्ही वाचताय तर फोटोसिंथेसिसचं रिअल लाईफ एक्झाम्पल तुमच्या डोक्यात ठेवा. ठीक आहे. पाठांतरामागे जास्त नका लागू. तर ही पूर्ण अपडेट होती बाळांनो आजच्या व्हिडिओमध्ये. अजून खूप काही अपडेट एनईपीने डिक्लेअर केलेले आहेत. सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती टाकणार आहे परत. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.